पाचवी गोष्ट म्हणजे जर मन खूप जड झालं, डोळ्यातून सतत अश्रू यायला लागले, तर गप्प बसू नका. एकटीने सहन करणं म्हणजे स्वतःला शिक्षा देण्यासारखं आहे. एखाद्या विश्वासू मैत्रिणीशी, नातेवाईकाशी बोला. आपल्या मनातलं बोलून टाकणं हा देखील सगळ्यात मोठा रिलीफ असतो. त्याशिवाय सुवर्णमय आहेच तुमच्यासाठी. इथे सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. मी उत्तर द्यायच्या आधीच कदाचित आपल्या प्रेक्षकांपैकीच कोणीतरी तुम्हाला उत्तर देईल, तुमचं म्हणणं समजून घेईल. सहावी गोष्ट करायची ती म्हणजे त्या व्यक्तीच्या विचारांमधून स्वतःचं मन काढून घ्या. वाचन, म्युझिक ऐकणं, वॉक करणं, डायरी लिहिणं, तुमच्या इंटरेस्टनुसार काहीही करा. त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त सुद्धा स्वतःचं असं एक जग निर्माण करा. मैत्रिणी जोडा. सोशल मीडियावर, यूट्यूबवर पॉझिटिव्ह आणि तुम्हाला पुढे घेऊन जाईल, काहीतरी नवीन शिकवेल असं कंटेंट कन्झ्युम करा. स्वतःवर प्रेम करा, स्वतःला वेळ द्या. सगळ्यात शेवटी माझ्या बोलण्याचा सारांश थोडक्यात सांगायचा झाला तर मी म्हणेन, टॉक्सिक लोक बदलतील का? तर नाही. पण आपण मात्र नक्की बदलू शकतो. आपला माइंडसेट, आपला रिस्पॉन्स आणि आपला आत्मसन्मान राखून. कितीही त्रासदायक असलं तरी आपण अजून इथे आहोत, कारण कुणासाठी तरी जगायचं आहे. मुलांसाठी, आईवडिलांसाठी किंवा फक्त स्वतःसाठी. हो, स्वतःसाठी जगणं हे सुद्धा पाप नाही. हजारो स्त्रिया ह्या स्क्रीनच्या पलीकडे नेमकी हीच वेदना जगत आहेत आणि आपण सगळ्या एकमेकींना न बोलता जोडलेल्या आहोत. आज तुम्ही माझा आवाज ऐकता आहात, कदाचित उद्या कुणीतरी तुमच्याकडून ताकद घेईल. स्वतःलाच सांगा, मी संपले नाहीये. माझ्या मनात अजूनही एक सुवर्णमयी उजेड आहे. तो उजेड माझा आहे आणि तो कुणी माझ्यापासून काढून घेऊ शकत नाही. तुम्ही जितक्या स्वतःला खंबीर करत जाल, तितकी समोरच्या व्यक्तीची त्रास देण्याची कपॅसिटी कमी होत जाणार आहे. आणि तुम्ही एकट्या नाही आहात. जर हा व्हिडिओ तुमच्याही आयुष्यात रिलेव्हंट वाटला असेल तर कमेंट्समध्ये तुमचा अनुभव नक्की लिहा.